हॅलो मित्रांनो, तुमचं माझ्या चॅनल स्वागत. माझं नाव आहे दिवेश कारण तुमचं सकाळी तुमच्या परत नवीन बाईक घेऊन आलं. ही आहे रॉयल एनफील्डची बुलेट 650 लेटेस्ट मॉडल आहे. आज तुम्हाला मी या गाडीचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बनवणार. जेव्हा तुम्हाला स्पेसिफिकेशन काय असणार आहे, कलर काय असणार आहे आणि मेन म्हणजे असणार आहे डायमेन्शन आणि आपलं पॉवर आणि काय काय चेंजेस झाले तुम्हाला पुढे मी आज बनवणार रिव्ह्यू. तुम्ही शेवटपर्यंत बनवणार. स्टार्ट करतो फ्रंटपासून. फ्रंटला शोजचा तुम्ही गाडीमध्ये तुम्हाला किती चेंजेस झालेले आहेत. आधीच्या मॉडलमध्ये आणि आताच्या मॉडलमध्ये तुम्हाला भरपूर चेंजेस असणार आहे. हेडलाईटचा तुम्हाला पार्ट आहे हा बघा. तुम्ही हा असणार आहे पूर्णपणे हा पार्ट कोबनमध्ये दिले असताना LED मध्ये तुम्हाला पूर्णपणे हेडलाईट दिली असताना फक्त ब्लिंकर जे असते तुमचे हे नॉर्मली हॅझलमध्ये दिली असते एका साईडला. ठीक आहे, हे फ्लेक्सिबल नसले नॉर्मल असणार आहे. टेलिस्कोप तुमचे फ्रंटचे सस्पेन्शन एका साईडला. ठीक आहे, आणि तुमची जी डिस्कची साईज आहे ती तुमची 320 mm पर्यंत दिलेली असणार आहे. ठीक आहे, 320 mm तुमची डिस्कची साईज दिली असणार आहे आणि मध्ये तुम्हाला दिलं असणार एबीची दिली असणार या ठिकाणी. दोघं साईडला तुम्हाला रिफ्लेक्टर असणार आहे आणि हे बाय तुमचं कॅलिब्रेटर रॉयल एनफील्डचे असणार आहे म्हणे दिली तुम्हाला. ठीक आहे, आणि जी पण आपली टायरची साईज असणार ही टायरची साईज असणारी इकडे 100, 90, 19 इंची दिली असणार हे स्पोक व्हील. ठीक आहे, दोघे ठिकाणी तुम्हाला स्पोक व्हील असणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला नॉर्मली दुसरी जी बुलेट आहे त्याच्यामध्ये तुम्हाला ऑल ओव्हर पण होती. ठीक आहे, पण सध्या ती मॉडल वेगळी आहे, ऑल ओव्हर होती. पण तुम्हाला यामध्ये तुम्हाला दिली असणार पूर्णपणे हे स्पोक व्हील दिली याच्यामध्ये. आणि याच्यामध्ये जी असणार ही आपली डिझाईन तुमची ही पूर्णपणे चेंजेस आहे. पुढचं फेंडर तुमचं असणार आहे मेटलमध्ये दिलं विचारला. आणि हे बघा हा जो पार्ट आहे इकडं हा तुमचे हे पायलट लॅम्प आहे तुम्हाला 2 दिलेले या ठिकाणी. ठीक आहे, आणि पुढची पण असं शेप आहे हँडलची तुमची सेमच दिलेली असताना. हा जो पार्ट आहे पुढचा हँडलचा तुमचा फास्ट सेमच असलेला. ठीक आहे, इकडे तुमचे आपले हेडचे कंट्रोल दिले असतात, अप्पर डिपर आणि फास्ट दिली सांगायला, टर्निंग लाईट आणि हॉर्न दिले सांगायला. ठीक आहे, आपल्या इकडे चायला प्लस आणि आपला हॅझर्ड लॅम्प. ठीक आहे, आणि आपलं हेच नाही सेल स्टार्टर इकडे चायला. ठीक आहे, रॉयल एनफील्डचं तुमचं लोगो इथं दिले असताना रॉयल आपलं हे जे असणार आहे आपला मिरर हे तुमचे राऊंड शेपमध्ये दिले सांगायला. ठीक आहे, पुढचा हा पण पार्ट आहे हा रॉयल एनफील्डचा म्हणून त्याचं ब्रँडिंग दिसणार आहे. पुढचं तुम्हाला हे चालवून दाखवतो. ट्रिपल नॅव्हिगेशन तुम्हाला दिले असणार आहे. ठीक आहे, हा पार्ट तुमचं क्लासिकमध्ये दिलं असणार, इथं ॲनालॉगमध्ये दिलं असणार आहे. स्पीडोमीटर इथं आपल्या लो ऑइल प्रेशर लाईट आपलं हे असणार बॅटरीची लेवल. ठीक आहे, आणि आपलं ABS पण इथं ऑन ऑफ करू शकतो. आपलं इंजिन लाईट दिली असणार आहे आणि फ्यूलची लाईट दिसणार आहे. ठीक आहे, लो फ्यूल इंडिकेटर आहे आणि हे गिअर शिफ्टर दिली असणार आहे. या ठिकाणी तुम्हाला असणार इकॉनॉमी दिली असणार आहे फ्यूलची. ठीक आहे, यामध्ये तुम्ही इको बोर 2-3 तुम्हाला बोर दिली असेल यामध्ये किती किलोमीटर झाले ते. नंतर मग यामध्ये तुम्हाला दिली असेल बाकीचं आपलं हे पण दिले असेल या ठिकाणी. हे बघा किती टायमिंग दिली असेल किती किलोमीटर झाले ते, ट्रिप 1 ट्रिप 2. ठीक आहे, यामध्ये आपण सिलेक्ट करू शकतो. यामध्ये तुम्हाला ट्रिपल नॅव्हिगेशन दिली असेल, इकडे पण तुम्हाला टाईम दिली असेल का जायला. ठीक आहे, या ठिकाणी पण पुढचा पार्ट तुमचा असा असणार आहे. तुम्हाला चावी दाखवत होतो. चावी तुमची अशी असणार आहे, दोघे की तुमची सेमत दिली असेल का जायला. ठीक आहे, तिथे लावून टाकतो. टाकी तुमची ऑलमोस्ट सेमच दिली असेल मध्ये होते. ठीक आहे, आणि पण डिझाईन गाडीची तुमची बघू शकता किती वेगळी आहे. बघा रॉयल एनफील्डचं तुम्हाला लोगो दिली असेल द एनफील्ड सायकल को ऑफ ड्युटी लिमिटेड कंपनीचं नाव. ठीक आहे, मेड इन इंडिया. ठीक आहे, इकडे बघू शकता. तिकडे पण तुमचा हा पार्ट जो असणार तुमचा हा गोल्डमध्ये दिलेला असणार. रॉयल एनफील्डचा लोगो आहे या ठिकाणी. इंजिनचे शेप बघू शकतात आणि यामध्ये तुम्ही बघू शकतात की याच्यामध्ये तुम्हाला जे असणार सायलेन्सर हे तुमचे तुम्हाला 2 दिले असणार मध्ये. ठीक आहे, आणि याच्यामध्ये तुम्हाला गिअर असणार आहे 6 स्पीड तुमचा मॅन्युअली हा गिअर दिले असणार आहे. फर्स्ट जो असेल तो डाऊन साईडला बाकीचं तुम्हाला दिले असणार सगळे अप साईडला. इथं म्हणून तुम्हाला बुलेटची ब्रँडिंग दिली असणार बुलेट 650ची. ठीक आहे, ट्विन टर्बो तुम्हाला दिली असणार, सिलेंडर दिली असणार आहे. ठीक आहे, आणि याची जो पण पॉवर आणि टॉर्क तुमची तुम्हाला वाटेल इन लाईन ट्विन सिलेंडर 4 स्ट्रोक SOSC 647.95 CCचं तुम्हाला इंजिन असणार आहे. यामध्ये तुम्हाला पॉवर भेटते 34.6 kW पर्यंत 30,250 RPM चालवते आणि टॉर्क भेटतो 52.3 Nm पर्यंत तो 5,750 RPM चालवतो. याच्यामध्ये तुम्हाला बोर भेटेल 78 mm पर्यंत आणि स्ट्रोक भेटेल तुम्हाला 67.8 mm पर्यंत. 6 स्पीड असणार तुमचं. वेट मल्टी प्लेटमध्ये दिली असणार आहे. आता तुम्हाला हे बघा इकडे ज्याला बघा तुम्हाला ऑक्सिजन म्हणजे O2 सिलेंडर म्हणजे इथं हा एकच नाही इथं दिलेला आणि इथं तुम्हाला इथं दिलेलंच नाही. सेमच तिकडे साईडला पण सेमच दिलेलंच नाही. 2 तुम्हाला ट्विन तुम्हाला शॉकअपचं हे दिलंच आहे सायलेन्सर तेव्हा तिकडे पण तुम्हाला O2 सिलेंडर दिलेलं आहे ठिकाणी. ठीक आहे, आणि आपलं सिंगल तुमचा हॉर्न दिलेलं असणार आहे आणि आपला हा असणार आहे कूलिंग सिस्टीम तुमची असणार आहे एअर विथ ऑइलमध्ये दिलेलं असणार आहे. ठीक आहे, 2 स्पार्क प्लग एका साईडला. ही तुमचे साईड इंजिन कटअप दिली असणार आहे आणि सेंटर स्टँड दिले असणार आहे. सायलेन्सर तुमचे पूर्णपणे असणार हे मेटलमध्ये दिले असणार आहे. हे आहे आपला रेल फुटरेस. ठीक आहे, हे गाड आहे. पाठीमध्ये तुमचं सस्पेन्शन दिले असणार मॉन्स्टरमध्ये ट्विन शॉकअप सर. आणि सीट बनवू शकतात की सीट तुमचं ह्याच्यामध्ये हे सिंगलमध्ये भेटेल. ठीक आहे, यामध्ये ग्रॅब हँडल तुमचे असणार आहे
मॅटमध्ये दिली असली म्हणून हे तुमच्या असं मॅटमध्ये दिली असली. हा पण पार्ट तुम्ही बघू शकता. इकडचा तुम्हाला चेंडरची पण देवं कवर आहे हे तुमचं असणार आहे फायबरमध्ये दिलेली असणार आहे. ठीक आहे. आणि पाठीमागच्या टायरची तुम्हाला साईज असणार आहे. एक मिनटं, टायरची साईज बघूया कुठे गेली. टायरची साईज एक मिनटं मी बघतो कुठे. ही इथं आली. 18 इंच तुमचे असणार आहे हे स्पोक. ठीक आहे. पाठीमागे पण तुम्हाला डिस्प्ले दिली असणार. एक मिनिट तुम्हाला दाखवतो. डिस्प्ले तुमची असणार आहे 300 mm पर्यंत दिली असणार. सेंटरमध्ये तुम्हाला एवची नोन प्लेट दिली असणार. ठीक आहे. आणि फ्रेम तुमची अशी असेल दिलेली, स्टील ट्युबलर स्पाइन फ्रेम. आणि हा पण पार्ट तुमचा मेटमध्ये दिसणार आहे. क्रोममध्ये पूर्णपणे असणार आहे सेन्सरचा. ठीक आहे. आणि आपले जे असणार आहे स्पोक व्हील तुमची अशी असणार आहे पूर्णपणे. ठीक आहे. आणि फ्रंटपेक्षा तुमच्या रिअरचे तुम्हाला टायरची तुम्हाला साईज दिसणार आहे मोठी, म्हणजे हे ब्रॉन्डेड पण तुम्हाला साधा असणार दिलेला आहे या ठिकाणी. ठीक आहे. इथं मग तुम्हाला समज असणार आहे हे तुम्हाला कॅलिबर दिली असणार घ्यायला. रॉयल एनफिल्डची कॅलिबर इथंही तुम्हाला आपण पार्ट तुमचा मॅटमध्ये दिली असणार घ्यायला. ठीक आहे. हा पण पार्ट तुम्हाला समज असणार आहे बुलेट 650ची ट्विन टर्बो तुम्हाला असं लोगो दिलेस नाही यामध्ये. ठीक आहे. ब्रेक पडेकर असणार कशाला दिलेलं. इथं पण तुम्हाला रॉयल एनफिल्डचा इथं लोगो दिलेला आहे. इंजिनची पण कॅपॅसिटी तुम्ही बघू शकता किती मोठी आहे ती. याच्यामध्ये तुम्हाला पॉवर आणि टॉर्क तुम्हाला चांगला येतो यामध्ये. आणि पण तुम्हाला सांगायला गेलो याची तुम्हाला 650ची तुम्हाला गाडीचं तुम्हाला हे आहे इंजिनचं तुम्हाला कॅपॅसिटी, पण याच्यामध्ये तुम्हाला माहिती असणार आहे तो 2830 तुम्हाला भेटून जाईल आरामशीर. पण ते चालवण्यावरती असणार आहे. आणि जे तुम्हाला टॉप स्पीड असणार आहे 130 पण तुम्हाला दिली दिसणार आहे. तुम्ही स्वतः की गाडी तुम्हाला आता डायमेन्शन म्हणून तो कोणती किती असणार आहे डायमेन्शन आणि कलर. लेन दिलेली असणार आहे 2260 mm पर्यंत. विथ दिलेली असणार आहे 830 mm पर्यंत. हाईट दिलेली असणार आहे 1155 mm पर्यंत. सीट हाईट दिलेली असणार आहे 800 mm पर्यंत. व्हील बेस दिलेला असणार आहे 1480 mm पर्यंत. मॅक्झिमम GVW तुम्हाला हा दिलेला असणार आहे 429 kg पर्यंत. कर्व वेट असणार आहे 243 kg पर्यंत. फ्युल टँक कॅपॅसिटी तुम्हाला दिली असणार आहे 14.8 लिटर पर्यंत. या मॉडेलमध्ये तुम्हाला फक्त दोनच कलर अवेलेबल आहेत. एक असणार आहे कॅनन ब्लॅक, दुसरा असणार आहे बॅटरशिप ब्ल्यू. काळे तुम्हाला रिअल प्रोफाईल दाखवतो. रिअल प्रोफाईलमध्ये तुमचं टेल लाईट असणार आहे राऊंड शेपमध्ये. ठीक आहे. हे पण तुमची लेवल दिली असते. फक्त हे ब्लँकर तुमच्या असणार आहे ह्यामध्ये दिली असते. नंबरमध्ये तुम्हाला दाखवा दिली असते चाईल्डला. आणि त्याच्यावर साऊंडचा जो आवाज आहे तो मजबूत आहे या गाडीमध्ये दिलेला. ठीक आहे. मेन म्हणजे साऊंडचा तुम्हाला आवाज भरपूर मोठा द्यायचा नाही. सध्या शोरूमच्या आतमध्ये असल्यामुळे गाडी मला चालू शकत नाही, कारण की आवाज घुमतो आणि सध्या कस्टमर आलेले आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला साऊंड तुम्ही स्वतःहून गाडी जेव्हा इथं परचेस करायला याल किंवा तुम्ही बघायला याल टेस्ट ड्राईव्हसाठी त्या टायमाला तुम्हाला सगळं साऊंड तुम्हाला समजून जाईल गाडीचा. आणि मेन म्हणजे गाडीची प्राईस पण काय असणार तुम्हाला समजून जाईल. तुम्हाला कशी वाटली तर मी सांगू शकतो तुम्हाला कमेंट करून. गाडीचं डिझाईन कशी वाटली, फीचर कशी वाटली गाडीची, आणि मेन म्हणजे नवीन लुक गाडीची कशी वाटली तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता. ठीक आहे. या शोरूमचा ॲड्रेस तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला नाही, तुम्ही तिथे जाऊन इन्क्वायरी करू शकतात. आणि हा तुम्हाला शोरूम असणार आहे डोंबिवली ईस्टमध्ये असणार आहे. पेंढरकर कॉलेजच्या ऑपोजिटसाठी तुम्हाला हा शोरूम भेटून जाईल. पूजा रॉयल एनफिल्ड शोरूमचं नाव आहे. पण तुम्हाला हे पण सांगतो की गाडीची जी पण प्राईस असणार आहे ऑन रोड प्राईस जी असणार आहे ती सिटी वाईज आणि डिस्ट्रिक्ट वाईज तुमची वेगवेगळी दिसणार आहे. या डोंबिवलीमध्ये तुम्हाला या गाडीची प्राईस जी असणार आहे ती ऑन 4.5 लाखापर्यंत. ठीक आहे. तुमच्याकडे जर दुसरी कोणती गाडी पण असेल तुम्ही तर पाहिजे असेल तुम्हाला एक्सचेंजमध्ये येते, तर तुम्हाला ते जे पण असणार त्या गाडीची रिव्हॅल्युएशन तुम्हाला ती भेटून जाईल त्यामध्ये पण. तुम्हाला या गाडीचा व्हिडिओ कसा वाटतो तुम्ही मला कमेंट करून सांगू शकतात. अशी एक गाडी घेऊन परत पुढच्या वेळेस व्हिडिओ आत्ता होतो मी हा व्हिडिओ थांबवतो. सोबत तुम्हाला या शोरूमचा ॲड्रेस देऊन टाकेल. डोंबिवलीमध्ये तुम्हाला डोंबिवली ईस्टला तुम्हाला हा शोरूम भेटून जाईल. ठीक आहे. पूजा रॉयल एनफिल्ड शोरूमचं नाव आहे. ठीक आहे. आणि जे लोक माझ्या चॅनलचे नवीन असतात ते सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि बाजूची बेलची जी घंटी आहे ती ऑल नोटिफिकेशन करून द्या, ज्यामुळे जी पण नवीन व्हिडिओ बनवत राहील तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन भेटत राहतील. ठीक आहे मित्रांनो. तर अशी गाडी घेऊन परत पुढच्या वेळेस भेटूया.